नमस्कार, माझं नाव तेजस्वी सेवेकरी. गेल्या 30 वर्षापासून अधिक काळ मी वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या सोबत काम करते. त्यांचे विविध प्रश्न हाताळण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असते. कला, कला 1998 साली सहेली HIV एड्स कार्यकर्ता संघ नावाची पुण्यामधली वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची एकमात्र संघटना स्थापन करण्यात आली. तेव्हापासून मी त्यांच्यासोबत सतत जोडलेली आहे. सध्या मी कार्यकारी संचालिका म्हणून काम बघते. त्यावेळेला HIVची पण जी परिस्थिती होती ती खूप गंभीर होती. भीती खूप होती HIV बद्दल, माहिती कमी होती आणि मृत्यूदर फार प्रचंड होता त्यावेळेला. तर मग मी असं ठरवलं की महिला आणि HIV ह्या दोन्ही विषय खूप महत्त्वाचे आहेत आणि या दोन्हींसाठी जर काम करायचं असेल तर ती जागा म्हणजे रेड लाईट एरिया पुण्यामध्येच असल्यामुळे बुधवार पेठेमध्ये काम करायचं असं मी ठरवलं. वेश्या व्यवसायात येणाऱ्या व्यक्ती जबरदस्तीने चाललेल्या असतात, व्यवस्थेच्या बळीच आहेत आणि त्यांना इथून बाहेर काढलं पाहिजे, त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे असा एक सर्वमान्य विचार प्रत्येकाकडनं व्यक्त होतो आणि त्याच्यावरती सत्य परिस्थिती काय हे जाणून घेण्याचे फार प्रयत्न होतात असं वाटत नाही. आम्ही म्हणतो सेक्स वर्क, वेश्या व्यवसाय किंवा सेक्स वर्क इज वर्क असं महिला म्हणतात. त्यांच्या रोजीरोटीचा भाग आहे. त्या ह्याच्यावरती उपजीविका करतायत, त्यांच्या कुटुंबाचं पालन पोषण करतायत. त्यामुळे हे काम का म्हणू नये, केवळ आपण त्याच्याकडे अनैतिक दृष्टीने बघतोय म्हणून. हे समाजाचंच आउटकम आहे. वेश्या व्यवसाय हा समाजाच्या बाहेरून आलेला नाहीये. अनेक महिला अशा आहेत की ज्या स्वतःहून इथं आल्यात, त्यांनी बाकी सगळे उद्योगधंदे करून बघितलेत, तिथेही त्यांच्यावरती अन्याय झालेले आहेत, त्यांना शोषण झालेलं आहे, अगदी लैंगिक शोषणापर्यंतही गोष्टी केलेल्या आहेत. मग ते चांगलं आणि हे वाईट हे कोणी ठरवायचं? कायद्यामध्ये किंवा शासनाकडे आज पुनर्वसनाचे ठोस पर्याय नाहीयेत. मेणबत्त्या बनवा, पापड बनवा ह्यानी माणूस जगू शकत नाही. कुठलीही स्त्री आपलं स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं पालन पोषण त्या पैशामध्ये करू शकत नाही. या महिलांसाठी मोठे उद्योगधंदे उपलब्ध करून दिले तर कदाचित काही महिला याच्यातनं नक्की बाहेर पडू शकतील. जोपर्यंत समाज स्वीकारणार नाही की ह्या तुमच्या माझ्यासारख्याच महिला आहेत आणि त्या उपजीविकेसाठी काहीतरी वेगळं करतायत, वेगळी वाट त्यांनी निवडलेली आहे, तर त्याची कुठेतरी निदान स्वीकृती नाही पण नकारात्मकता तरी आपण कमी करू शकतो का? त्यांना एक माणूस म्हणून, एक स्त्री म्हणून बघू शकतो का? एवढा तरी विचार मला असं वाटतं समाजातल्या प्रत्येक सुजाण नागरिकांनी करायची गरज आहे. धन्यवाद. 36हून अधिक औषधी वनस्पतींनी समृद्ध अशा आयुरोज आयुर्वेदिक च्यवनप्राश तर्फे कलानंदिनी टीम आणि नवदुर्गा यांना हार्दिक शुभेच्छा.